जेव्हा कधी घरामध्ये भाजीला काहीच नसेल तेव्हा तुम्ही ही भाजी बनवू शकता. चण्याची डाळ सगळ्यात पहिलं कोमट पाण्यामध्ये 2 ते 3 तास भिजत घालायची. त्यानंतर मिक्सरला आपल्याला तिला वाटून घ्यायची. जिरं, आलं, लसूण, हिरवी मिरची आणि चण्याची डाळ आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला हिला वाटून घ्यायची. वाटून घेताना अशी दरदरीत वाटून घ्यायची. जास्त मोठी किंवा अशी पेस्ट करायची नाही, तर दरदरीतपणा तिच्यामध्ये जाणवला पाहिजे. त्यानंतर तेल आपल्याला यामध्ये 2 मोठ्या पळ्या तेल घालायचे. तर जरासा तेलाचा वापर इथे जास्त करायचा आहे. जिरी मोहरी घालायची आणि बारीक चिरलेला 1 वाटी कांदा आणि कढीपत्ता घालून आपल्याला चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. नंतर त्यामध्ये हळद, लाल तिखट घालायचं आहे, कांदा लसूण मसाला, गरम मसाला, धने पावडर थोडी थोडी घालायची, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ घालून हलवून घ्यायचं आणि वाटून घेतलेली डाळ आपल्याला यामध्ये घालायची. थोडंसं पाणी घालायचं जेणेकरून आपली डाळ इथे शिजली पाहिजे. व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि झाकण ठेवून 10 मिनटं वाफेवरती आपल्याला हिला शिजवून घ्यायचं. छान असं बाजरीच्या भाकरीबरोबर, चपातीबरोबर हे डाळीचं झुणका एकदम छान लागतो. प्रवासात तुम्ही नेऊ शकता, डब्यावरती करू शकता. घरात जेव्हा भाजी नसेल तेव्हा सुद्धा तुम्ही हा उत्तम पर्याय आहे. खायला एकदम छान आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही पारंपरिक रेसिपी आहे. तर तुम्हाला चण्याच्या डाळीचा झुणका किंवा चण्याच्या डाळीचं मोकळं पिठलं आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा. तुमच्याकडे कशा पद्धतीने केलं जातं ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. तर इथे मी झुणका बनवून घेतलेला आहे आणि गरमागरम अशी बाजरीची भाकरी आणि तोंडी लावायला तुम्ही इथे लोणचं किंवा कांदा आवर्जून घेऊ शकता.